अगला हमारा अवार्ड दिव्यांग है, लेकिन किसी भी क्षेत्र में किसी से कम नहीं। एक हादसे में पैर से अपाहिज होने के बावजूद उन्होंने अपना फोकस लगातार समाज सेवा में लगा रखा है। केवल दिव्यांगजन उनके सामाजिक कामों में शामिल नहीं है, रक्तदाता मिशन में भी उनकी बड़ी आस्था है। किसी भी दिव्यांग व्यक्ति ने 25 बार रक्तदान नहीं किया होगा, लेकिन ये उन गिने चुने लोगों में शामिल हैं जिन्हें यह अवसर मिला है। आइए देखते हैं न्यूज चॅनल द्वारा बनी ये विशेष रिपोर्ट। एका पायाने दिव्यांग असूनही आज त्याने रक्तदानाचे 25वे वर्ष पूर्ण केले, असा हा अवलिया दिव्यांग निलेश पाझारे 16 जानेवारी 2007 ला एका भीषण अपघातात एक पाय त्याने गमावला। त्यात दुसऱ्या पायाला सुद्धा बऱ्याच जखमा होत्या। त्यामुळे यातून स्वतःला सावरले व स्वतःच्या पायावर चालायला किमान 1-2 वर्ष लागेल अशी अवस्था होती। पण या अपघातामधून स्वतःला बाहेर काढायचे आणि स्वतःच्या पायावर उभे राहून चालायचे या जिद्दीमुळे 4 महिन्यामध्येच वॉकर घेऊन तो चालू लागला। स्वतः दिव्यांग होण्याच्या अगोदर बाबा आमटे यांचे कार्य पाहून दिव्यांग समुदायासाठी कार्य करायचे त्याची आवड होती। समाजासाठी आपले काहीतरी देणे आहे हे निलेशला त्याच्या आई वडिलांकडून वारसा मिळाले आहे। निलेशच्या तोंडून नेहमी आई वडील करत असलेल्या कार्याचं उदाहरण देत असतो। निलेशच्या या दिव्यांग क्षेत्रामध्ये असलेल्या कार्याची दखल घेत धर्मदाय कार्यालय चंद्रपूर, जिल्हाधिकारी चंद्रपूर, चंद्रपूर शहर, महानगरपालिका चंद्रपूर, जिल्हा समाज कल्याण विभाग चंद्रपूर, महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद यांनी त्याच्या कार्याची दखल घेत सन्मान केला आहे। माझं 25 वेळा मी रक्तदानात केलेलं आहे आणि मी 2010 पासून याची सुरुवात केली। सुरुवातीला मी एकच वेळा रक्तदान करत होतो। मधल्या काळामध्ये 18 आणि 19 थोडा खंड पडला होता। मग परत पुन्हा मी 2019 पासून हे वर्षाला 4दा सुरुवात केली रक्तदान करणे आणि आज माझे 25 वेळा कंप्लीट झालेले आहे। मी एक दिव्यांग व्यक्ती आहे आणि चंद्रपुरातलं दिव्यांगामध्ये मी कदाचित पहिला एक 25 कंप्लीट करणारा व्यक्ती आहे। तर मी सगळ्यांना एक आव्हान करू इच्छितो की मी स्वतः दिव्यांग असून सुद्धा वर्षातून 4दा रक्तदान करतोय। तर आपण सर्व नॉर्मल जे व्यक्ती आहेत त्यांनी किमान एकदा तरी रक्तदान करावं किंवा कारण कसं आहे जे उन्हाळा असतो तेव्हा खूप रक्ताची तुटवडा निर्माण होतो। तर उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त जे नॉर्मल व्यक्ती आहेत त्यांनी किमान एकदा तरी रक्तदान करून सगळ्यांना जे पेशंट आहेत त्यांना सहकार्य करावं ही माझी आव्हान है सगळ्यांना। दिव्यांगजनों के लिए किए गए उनके इसी काम को देखते हुए उन्हें पार्थशर समाचार द्वारा चंद्रपुर रत्न पुरस्कार 2024 से सम्मानित किया जा रहा है। इस महान योद्धा का नाम है निलेश पाझारे।